मागच्या 7 दिवसांमध्ये विदर्भाच्या समस्यांवरती अधिवेशनामध्ये चर्चाच झालेली नाही। त्यावरूनच प्रकाश पोहरे यांनी गुरुवारी संध्याकाळी विधानसभेचं कामकाज सुरू असताना पत्रकार गॅलरीमध्ये घोषणाबाजी केली। तर आमदारांकडे बघून तुम्ही विदर्भाबद्दल का बोलत नाही असा सवाल सुद्धा प्रकाश पोहरे यांनी केला। आणि या संपूर्ण प्रकारामुळे विदर्भाच्या प्रश्नांना पुन्हा एकदा वाचा फुटली। बघूयात। बाईट नाही देत बाबा, बाईट द्यायची आहे, बाईट देता येत नाही, का नाही देता येत बाईट? काय मी तुम्हाला हे आहेत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे। काल विधानसभेत पत्रकार गॅलरीमध्ये घोषणाबाजी केल्यामुळे त्यांना अशा प्रकारे तिथल्या सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतलं। त्याचं झालं असं की सध्या विदर्भातल्या नागपुरात आपल्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे। 7 डिसेंबरला सुरू झालेल्या अधिवेशनाच्या 7व्या दिवशी देखील इतर मुद्द्यांवर चर्चा झाली। मात्र विदर्भात अधिवेशन सुरू असूनही विदर्भातल्या एकाही मुद्द्यावर चर्चा झाली नसल्यानं प्रकाश पोहरे संतापले। गेल्या 2 दिवसांपासून तिथल्या काही आमदारांकडे त्यांनी विदर्भातले प्रश्न मांडण्याबाबत चर्चा देखील केली होती। मात्र त्यानंतरही विदर्भाच्या संदर्भातला एकही प्रश्न विधानसभेत मांडला गेलाच नाही। परिणामी प्रकाश पोहरेंनी घोषणाबाजी करत आमदारांना धारेवर धरलं। अख्खं अधिवेशन तुम्ही म्हणजे म्हणायला तुम्ही 14 दिवस, त्याच्यातले 4 रविवार गेले, सुट्ट्या गेल्या, म्हणजे 10 दिवस, आणि त्याच्यातले तुम्ही 4 दिवस कशात गमावणार? ह्याच्यातून 2 दिवस गेले तुमचे शोक प्रस्तावात, म्हणजे 3-4 दिवसाचा तमाशा करायला विदर्भात येतात ते सर्व। की या वेळेला विदर्भाच्या अधिवेशनात विदर्भाचे प्रश्न घ्या, आमचे जर प्रश्न संपले असतील तर बाकीच्यांनी जरूर त्यांचे प्रश्न विचारावे। आणि त्याच्यानंतर जर इथं विदर्भाचे आमदार गप्प राहत असतील या सगळ्या संदर्भामध्ये आणि बाकीच्या लोकांना बोलू दे, बाकीच्या आमदारांचं मी अभिनंदन करतो की ते इथं येऊनही त्यांचे प्रश्न मांडतात। नालायक आमचे विदर्भाचे आमदार आहेत, त्यांनी ह्याच्यावर मी त्यांना नालायक म्हटलं म्हणून माझ्यावर हक्कभंग दाखल करावा, मी फेस करायला तयार आहे। महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या वेळी विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रातल्या नेत्यांनी नागपूर करारावर स्वाक्षरी केली आणि त्यानंतर राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपुरात पार पाडायला सुरुवात झाली। मात्र अधिवेशन हे खरंच कामकाजासाठी आणि लोकांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी सुरू आहे की अधिवेशनाच्या नावाखाली जनतेचा पैसा उकळण्याची मोहीम सुरू आहे असा सवालच प्रकाश पोहरेंनी विचारला। हे सगळं ठरवून मधून गेला जात आहे, 200% ठरवून। लोकांचा वेळ गमवायचा, विदर्भाचा वेळ गमवायचा, लोकांना त्रास द्यायचा, पैसा बर्बाद करायचा। कपाशी, धान, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या, विदर्भात अनेक जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थिती, अवकाळीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांचं नुकसान, विदर्भातील अनेक भागातील पाणी टंचाई, मिहानमधील उद्योगांच्या समस्या, अपुरं अर्थसहाय्य, विदर्भातील वाढती बेरोजगारी या विदर्भाला भेडसावणाऱ्या मुद्द्यांवर त्यांनी आवाज उठवला। अशा असंख्य समस्या विदर्भातल्या जनतेसमोर उभ्या आहेत। इतकंच नाही तर विदर्भातल्या शहरी भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या समस्यांची लिस्टही मोठी आहे। मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे। सरकार निश्चित कालावधीसाठी नागपूरला स्थलांतरित होईल, याचा अर्थ संपूर्ण सचिवालय, सगळे मुख्यमंत्री, सगळे मंत्री इथे उपलब्ध असतील, म्हणजे विदर्भाचे जे प्रश्न आहेत ते डील करण्यासाठी, ते सोडवण्यासाठी ते अधिवेशन भरवण्यात येईल। आणि विदर्भासाठी जे निश्चित कालावधीसाठी सरकार इथे उपलब्ध असायला पाहिजे, सगळे मंत्री असायला पाहिजेत, ते कधीच नसतात। मग 1956 पासून 23 पर्यंत ते नाहीत, तर विदर्भाला न्याय मिळणार केव्हा? तर जी परिस्थिती आज आहे की विदर्भात अधिवेशन असतं पण विदर्भाचे प्रश्न नसतात। गेल्या 11 महिन्यात राज्यातल्या शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी पाहिली तर अमरावती विभागात सर्वाधिक म्हणजेच 951 आत्महत्यांची नोंद झाली आहे। तर नागपुरात 257 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय। म्हणजे राज्यातल्या 2478 आत्महत्यांपैकी 1208 एकट्या विदर्भात झाल्या। तर विदर्भातल्या दुष्काळाची आणि पाणी टंचाईची समस्या देखील दिवसेंदिवस भयान स्वरूप धारण करते। त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न देखील विधानसभेत मांडले जावेत अशी अपेक्षा आहे। मात्र विदर्भातल्या अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनीही विदर्भाचे मुद्दे न मांडल्यानं अधिवेशन घेताय तरी कशासाठी असा प्रश्न पडतोय। त्यांचं जे बोलणं आहे ते निश्चितच खरं आहे। हे अधिवेशनच खऱ्या अर्थानं विदर्भाच्या प्रश्नावर असायला पाहिजे होतं। हा करार आहे आणि त्यामुळेच हा विदर्भात नागपूरला अधिवेशन भरत असते। प्रकल्पग्रस्तांचे अनेक दिवसापासून जी आंदोलनं चालू आहेत, हे सरकारची नियत नाही।
त्यामुळे त्यांचे प्रश्न जसेचे तसेच आश्वासनं देऊन नेहमी बोलावले जाते, बैठक घेतल्या जाते, त्यांचे प्रश्न समजून घेतले जाते, परंतु त्याच्यावर तोडगा आजपर्यंत कुठलाच काढला गेला नाही. फक्त आश्वासन आणि आश्वासन, यामुळे ते आंदोलन करतात, आंदोलन मागे घेतात, पुन्हा जैशी ते परिस्थिती. अधिवेशन विदर्भात होत असलं तरी देखील अधिवेशन साऱ्या राज्याच्या प्रश्नांसाठी आहे हे मान्यच. पण नागपूरमधील या अधिवेशनात विदर्भाच्या प्रश्नांना योग्य वाव मिळणं हे देखील अपेक्षित होतं. पण यावेळी देखील तसं होत नाहीये. विदर्भातील व्यथा वेदना घेऊन अनेक मोर्चेकरी सामान्य माणसं अधिवेशन सुरू असताना येतात, पण त्यांचा आवाज सभागृहात घुमतानाही दिसत नाही. आमच्या मागण्या आहे की 2006 ते 13 याच्यामध्ये जे सरळ खरेदी झाल्यात, खास करून विदर्भ आणि पश्चिम विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या सिंचन प्रकल्पासाठी सरळ खरेदीने घेतल्यात, तर त्याला वाढीव मोबदला जो 2013चा कायद्यानुसार देण्यात यावा, तर त्याबाबत आमची चर्चा निष्फळ ठरली. ती मान्य झाली नाही. त्यामुळे आम्ही इथेच जिथपर्यंत ते आम्हाला वाढीव मोबदला देणार आहे तिथपर्यंत इथून हटणार नाही. आम्हाला आमचं जोपर्यंत मागण्या होत नाही तोपर्यंत आम्ही तर इथंच राहणारच आहे ना, कारण आमच्या मुलाला नोकरी नाही. आमची शेती केल्यानंतर आम्ही काय करावं, काय ते किती तुमची शेती किती गेली का? 2.5 एकर शेती केली. आम्हाला काय फक्त 2-3 लाख रुपये भेटले शेतीचे फक्त. त्यामुळं आता मग नंतर तुम्ही 14चा भाव दिला, 16चा भाव दिला. आमची शेती 20 लाख रुपये एकराची शेती आहे आमची. अधिवेशनाच्या चर्चेच्या दरम्यान होणारा राजकीय मुद्द्यांवरील गदारोळ टाइमपास घडवतो आणि जनतेच्या अनेक प्रश्नांवर चर्चा होतच नाही अशी वेदना व्यक्त होत असते. त्यातूनच मग अधिवेशन विदर्भात आहे, पण अधिवेशनात विदर्भ कुठे आहे अशी वेदना व्यक्त होते. तिचा केवळ सत्ताधाऱ्यांनीच नाही तर विरोधकांनी देखील विचार केला पाहिजे, कारण अशी उपेक्षेची भावना चांगला चालणारा संसारही उधळणारा ठरते. छगन जाधवसह यामिनी दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.